तर नवी मुंबईत वाशी इथं मनोज जरांगे यांची थोड्याच वेळात जाहीर सभा होणार आहे। वाशी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही विजयी सभा होणार आहे। मोठ्या संख्येने मराठा आंदोलक या सभेसाठी उपस्थित झालेत। या ठिकाणी मोठ्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। मराठा आंदोलकांमध्ये सध्या जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय। नवी मुंबईत सध्या मराठा आंदोलकांचा जल्लोष पाहायला मिळतोय। या आंदोलकांशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी। पाहूयात। आम्ही आडगाव पिशोर तालुका कन्नड आलेलोय। आम्ही आडगाव पिशोर तालुका कन्नड आलेलोय। आमचं भोसले घराणे आम्ही 70 वर्षापासून दादा आम्ही आरक्षणासाठी भांडत होतो, पण आम्हाला काही नेत्यांनी आम्हाला आरक्षण मिळू दिलं नाही। पण तुळजाभवानीच्या आशीर्वादाने आमच्या मराठा युद्ध जरांगे पाटील आम्हाला मिळालं। ही आमची कुलस्वामी तुळजाभवानीची विनंती होती आम्हाला की आता आम्हाला जरांगे पाटील आम्हाला मिळू दे आणि त्याला यश येऊ दे। आम्ही आज 1 महिन्यापासून त्याच्या पाठीवर पाय देऊन उभा आहे आणि आज आमचा 5वा दिवस मुंबईमध्ये निघतोय आणि याच्यासाठी आज आमचा रात्री 3 वाजता आमचा निकाल दादांनी आम्हाला सांगितलं। गेल्या काही वर्षापासून झुंजत होते तरी माघार घेतली नाही। प्रशासनानं आश्वासनावर आश्वासन देत असताना सुद्धा मनोज जरांगे पाटील संघर्ष योद्धा हे मागे हटले नाही। त्यामुळं सर्व मराठा समाजाला आज खऱ्या अर्थानं विजयाचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी मराठा समाज अगदी आनंद द्विगुणित झालेला आहे।